काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवर आक्षेप घेतलाय। निवडणूक आयोगावरती राहुल गांधींनी मॅच फिक्सिंगचाही आरोप केलाय। निवडणूक मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा आरोप देखील काँग्रेस नेत्यांनी केला होता। तसेच मतदार यादीत असामान्य पद्धतीने वाढ झाल्याचा दावा राहुल गांधी करतायत। खरं तर 2024च्या महाराष्ट्रातील निवडणुका झाल्या, महायुतीचं सरकारही स्थापन झालं। त्यामुळे आता राहुल गांधींच्या आरोपांवर नेमकी कोणताही ऍक्शन घेतली जाणार का? नेमकी कोणती ऍक्शन घेतली जाणार असा सवाल विचारला जातोय। यावर सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते आपण ऐकूयात। सकाळी आदरणीय पवार साहेबांनी आणि दोघांनीही तो लेखही वाचला, त्याच्यावर आपली चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे। ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येईल। दरम्यान राहुल गांधींच्या याच वक्तव्यावरती भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि राम कदम काय म्हणतायत तेही बघूया। श्रीमान राहुल गांधी का बयान स्कूल के उस बच्चे की तरह है जब परीक्षा में फेल हो जाने के बाद वह घर आकर के कहता है कि परीक्षा में जो सवाल आए थे वो किताब के बाहर के थे। जब जीत जाते हो तो ईवीएम मशीन अच्छी है, तब चुनाव आयोग अच्छा है। लोकसभा में जीते उस समय कुछ नहीं बोला आपने, और जब महाराष्ट्र की विधानसभा में हारे तो आप उस पर आपत्ति जताओगे? पराभवाच्या मानसिकतेतनं अजूनही राहुल गांधी बाहेर येत नाही। खरं तर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होतं। लोकसभा जिंकल्याच्या नादात म्हणजे महाराष्ट्रात ज्या 31 सीट त्यांना मिळाल्या, 31 लोकसभा त्यांना मिळाल्या, 17 आम्हाला मिळाल्या। त्यावेळी राहुल गांधी ओव्हर कॉन्फिडंट झाले, महाविकास आघाडी ओव्हर कॉन्फिडंट झाली आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचे जे त्या ठिकाणी काम असतं, जनसंवाद असतो, घरोघरी जाणे असतो, ते विसरून गेले।